नमस्कार. स्पर्धा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. असेच महत्त्वपूर्ण प्रश्न स्पर्धा परीक्षांना असतात. तर असे 70 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्या, सर्व नद्यावरील प्रश्न पाहिले. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण सुरू करूया. महाराष्ट्रातील समाजसुधारक. पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. ते 1891 नंतर 1891ला ते प्रकाशित झाले. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. तिसरा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी आपल्या राज्यात सुमारे 50% नोकरीत आरक्षण मागासवर्गीयांसाठी सुरू केले. तर याचं उत्तर आहे, कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी 50% आरक्षण मागासवर्गीयांच्यासाठी सुरू केले. चौथा प्रश्न आहे, पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी केली. त्यांना सार्वजनिक काका असेही म्हणतात. पाचवा प्रश्न आहे, मानव धर्म या संस्थेची स्थापना कोणी केली? तर मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली आहे. सहावा महत्त्वाचा प्रश्न आहे, सामाजिक सुधारणाशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान गोपाळ गणेश आगरकर यांनी हे विधान केलेले आहे. सातवा प्रश्न आहे, डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन कोणी स्थापन केले? डिस्प्रेड क्लासेस मिशन कोणी स्थापन केले? तर याचं उत्तर आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी ते सुरू केले. विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पण उपाधी मिळालेली आहे. आठवा प्रश्न आहे, 1927 या वर्षी महाड येथे चौदार तळे येथे सत्याग्रह झाला होता. तो सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नववा प्रश्न आहे, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर विरुद्ध जी चळवळ सुरू केली होती त्याविरुद्ध सर्वात प्रथम आवाज कोणी उठवला? तर याचं उत्तर आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी या धर्मांतराला विरोध करून चळवळ सुरू केली. 10वा प्रश्न आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर डेक्कन सभेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे. 12वा महत्त्वाचा प्रश्न आहे, मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली? मुरळी प्रतिबंधक चळवळ कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली. महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथांचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असा केला जातो? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ याचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असा केला जातो. निराश्रित महिला व मुले यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी 1899 मध्ये टिंबटिंब नावाची संस्था सुरू केली. तर त्याने 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रम ही संस्था त्याने स्थापन केली. मद्रासमध्ये होमरूल चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली? तर मद्रासमध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली होमरूल चळवळ सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली ती सुरू झाली. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? तर विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले. मवाळांचे नेते कोण होते? मवाळांचे नेते गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे नेते होते. 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण होते? तर 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक विनायक दामोदर सावरकर हे होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर त्यांचे आत्मचरित्र हे आत्मवृत्त या नावाने त्यांनी ते चरित्र लिहिलं होतं. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती एक चुकीची जोडी आहे असे प्रश्न आयोगाला विचारले जातात. तर याच्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायच्या. महात्मा फुले सत्यशोधक समाज बरोबर आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर मानव धर्म सभा बरोबर आहे. डॉक्टर आंबेडकर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरोबर आहे. वीरा शिंदे तर हे चुकीचं आहे, कारण
हरिजन सेवक हे त्यांनी स्थापन केलेले नव्हतं. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न 21वा. इष्ट असेल तर बोलणारा आणि साध्य असेल ते करणार हे उद्गार कोणाचे आहेत? तर हे उद्गार गोपाळकृष्ण गोखले यांचे आहेत. मराठा सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठा सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. जात्युच्छेदक निबंध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर जात्युच्छेदक निबंध हा ग्रंथ लोकहितवादी यांनी लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी तो ग्रंथ लिहिला. 24वा प्रश्न आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ जाहीरपणे जाळला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाहीरपणे जाळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत डॉक्टर हेडगेवार. सेवा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? सेवा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली? 1945 साली त्यांनी ती स्थापना केली. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जोडलेली आहे? बरोबर जोडी 3 चुकीचे आहेत, बरोबर आपल्याला ओळखायचे आहे. भाऊ महाजन ज्ञानोदय हे चुकीचे आहे. विष्णुशास्त्री पंडित इंदुप्रकाश ही जोडी बरोबर आहे. पुढचा 30वा प्रश्न आहे सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. विधवा स्त्रियांच्या जीवनावरील यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? विधवांच्या परिस्थितीचे वर्णन करणारी ही कादंबरी सामाजिक कादंबरी बाबा पदमनजी यांनी लिहिली. स्वावलंबी शिक्षण हे कोणत्या संस्थेचे स्वावलंबी शिक्षण हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? तर ते रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ती स्थापन केलेली आहे. 33 छत्रपती शाहू महाराज यांना राजर्षी ही मानाची पदवी कोणाकडून देण्यात आली? तर कुर्मी क्षत्रिय संमेलन कानपूर येथे त्यांना ती पदवी देण्यात आली. सत्यशोधक समाजाचे विचार व ध्येय धोरणे यांच्या प्रचारासाठी कोणते मराठी साप्ताहिक 1877 मध्ये सुरू करण्यात आले? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली होती आणि त्या समाजाचे विचाराचा आणि त्यांच्या ध्येय धोरणाचा प्रसार करण्यासाठी 1877 मध्ये दीनबंधू हे साप्ताहिक सुरू करण्यात आले. अभिनव भारत या संस्थेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली आहे 1904 या वर्षी. गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या पत्रातून लिखाण केले? तर गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने या टोपण नावाने त्यांनी सुधारक या पत्रातून लेखन केले. 37वा प्रश्न आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा केली? पुढचा प्रश्न आहे 38 एकेश्वर निष्ठांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले? एकेश्वर निष्ठांची कैफियत हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहे. 1944 साली सामाजिक विषमता नाहीशी करण्यासाठी समता मंचची मंच राहून गेलेला आहे मंचची स्थापना कोणी केली? समता मंचची स्थापना 1944 साली महर्षी कर्वे यांनी केली. महर्षी कर्वे. 40वा प्रश्न आहे संमती वय विधेयक खास हिंदुस्थानचा आधार घेऊन कोणत्या समाजसुधारकांनी पाठिंबा दिला? तर संमती वय विधेयकास पाठिंबा रा.गो. भंडारकर यांनी दिलेला आहे. ब्राह्मणेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केल्या? तर याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराजांनी त्या सुरू केल्या. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. 43वा प्रश्न पुढचा गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर हर्बर्ट स्पेन्सर या विचारवंताचा प्रभाव त्यांच्यावर होता. पुढचा प्रश्न आहे देशाचे दुश्मन हे कादंबरीकार कोण आहेत? तर ही कादंबरी केशवराव जेधे यांनी लिहिलेली आहे. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखतात? 45वा प्रश्न आहे सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखतात.
अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर 1904 या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांनी या संस्थेची स्थापना केली. केसरी मराठा वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे संपादक आगरकर, जे मराठीतून होते, आणि मराठा हे इंग्रजीतून असलेल्या वृत्तपत्राचे संपादक स्वतः लोकमान्य टिळक होते. 48वा प्रश्न, 1958 साली कोणत्या समाजसुधारकाची जन्मशताब्दी साजरी करण्यात येऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला त्यांच्या वयाची 100वी पूर्ण केल्यामुळे. गाडगे महाराजांचे खरे नाव आहे डेंबोजी झिंगराजी जानोरकर, हे त्यांचे खूप खरे नाव आहे. आधुनिक भगीरथ कोणाला म्हटले जाते? 50वा प्रश्न आहे. आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटले जाते. 51वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? तर तो महू येथे मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी झाला. 52वा प्रश्न आहे. हिंदू धर्मशास्त्र विधवा विवाहास मान्यता देत नसतील तर शास्त्रच बदलून टाकली पाहिजेत, असे उद्गार कोणाचे आहेत? तर हे उद्गार गोपाळ हरी देशमुख यांचे आहेत. 53वा प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाचा संदेश प्रसारित होण्यासाठी कोणते साप्ताहिक सुरू झाले? आपण मगाशी हा प्रश्न पाहिला, दीनबंधू हे मराठीचे साप्ताहिक होते. 54वा प्रश्न, धोंडो केशव कर्वे आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था कधी स्थापन केली? तर कर्वे यांनी ही संस्था 1893 मध्ये स्थापन केली. 55, आपल्या संपूर्ण संस्थानात 1917 मध्ये सक्तीची शिक्षण योजना सुरू करणारे राजे? तर याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराजांनी 1917 मध्ये आपल्या संस्थानात मोफत शिक्षण सुरू केले. दर्पणकार असे कोणास म्हटले जाते? बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे समाजसुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले? तर 1920 साली त्यांनी. पुढचा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले, तर त्यांनी बहिष्कृत भारत हे नियतकालिक 1927 साली सुरू केले. पुढचा प्रश्न आहे. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्रश्न 61वा. केसरी हे मराठी वृत्तपत्र व मराठा हे इंग्रजीमधून होते, हे बरोबर आहे. चुकीचं आहे. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र, हे चुकीचं आहे. तर खालील ड हे चुकीचे आहेत. केसरी हे मराठीतून निघणारी आवृत्ती होती, तर मराठा हे इंग्रजीतून निघाले होते. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे प्रथम कोणी सुचवले होते? 62वा प्रश्न. तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी देवनागरीतून लिखाण करावे असे सुचवले. स्वतंत्र मजूर पक्ष आंबेडकरांनी कोणत्या वर्षी स्थापन केला? तर 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आंबेडकरांनी 1936 या वर्षी केली. 64वा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ लिहिला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हाही ग्रंथ त्यांनी लिहिला. द अनटचेबल हाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हिंदू पदपादशाही हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही. त्याचप्रमाणे हू वेअर शूद्राज हाही ग्रंथ त्यांनी आंबेडकरांनी लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकाविषयी महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास उपलब्ध होतील. धन्यवाद.